नमस्कार मित्रांनो, भाजपाला सत्तेपासून रोखणार, धाराशिवमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणार, असं होणार झेडपीचं गणित. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. स्पष्ट बहुमताचं मॅजिक फिंगर 28 असताना सत्ता स्थापनेसाठी भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि शिवसेना शिंदे गट नेते तानाजी सावंत यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळत आहेत. भाजपाला रोखण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना, ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. सूत्राच्या माहितीनुसार जिल्हा परिषदेमध्ये तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. मात्र हे समीकरण जुळताना सावंत यांच्या समोर पक्षांतर्गत गटबाजीचे मोठे आव्हान उभे ठरले आहेत. शिवसेनेतील एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचेही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मग बहुमताचे आकडेमोड काय आहेत? सध्याच्या राजकीय गणितानुसार दोन प्रमुख समीकरणे चर्चेत आहेत. त्याकडे आपण थोडं लक्ष देऊ. मग आपण समीकरण 1 भाजपच्या बाजूने लक्ष देऊया. भाजप 19, शिवसेना ठाकरे गटाकडे 7, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 6, अपक्ष 3, एकूण 35 होतात. मग समीकरण 2 बघणार आहोत. भाजप विरोधात आघाडी कशी तयार होईल? शिवसेना शिंदे गटाकडे 15, ठाकरे आणि काँग्रेस मिळून 10, अपक्ष 3, एकूण 28 मॅजिक फिंगर इथे तयार होत आहेत. यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजप 19 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 15 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागांवर यश मिळालं आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाहीत. या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा धक्का खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना बसल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाचे 44 जागा लढवून केवळ 7 जागा जिंकल्या आहेत. उलट तानाजी सावंत यांनी आपल्या मतदारसंघातील 13 पैकी 8 जागा जिंकत दबदबा कायम राखला आहे. बंडखोरी करणारे धनंजय सावंत हेही विजयी झाले आहेत. कोणताही जागा फटका होऊ नयेत यासाठी सर्व पक्षांनी निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्यांना सहलीवर पाठवल्याची चर्चा आहे. सत्ता स्थापनेपर्यंत सदस्य सुरक्षित ठेवण्यावर सर्वच पक्षांचा भर दिसत आहे. महायुतीला संख्याबळ असले तरी अध्यक्षपद नेमके कुणाच्या वाटेला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आपली ताकद वापरून सत्ता काबीज करणार की भाजपा विरोधी आघाडी शेवटच्या क्षणी चमत्कार घडवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.